मित्रांनो, कोणावरही सूड उगवण्याचा विचार करत बसून आपला वेळ वाया घालू नका, कारण कर्म त्याचे कार्य करणारच आहे आणि जे लोक दुसऱ्यावर वाईट वेळ आणतात त्यांची चांगली वेळ कधीच येत नाही आणि म्हणून यालाच कर्म म्हणतात। श्री स्वामी समर्थ। माझ्या कुंभ राशीच्या मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, मागील 5 वर्षापासून या शनीच्या 7.5ने तुमचं पार वाटोळं केलेलं आहे। अगदी चारही बाजूने चित्त केलेलं आहे। तुम्ही घरचे ना घाटचे झालात। तुमचे आर्थिक तारतम्य बिघडले। घरात अगदी लहान सहान गोष्टीचा सुद्धा वाद होऊ लागला आणि ते वाद विकोपाला सुद्धा जाऊ लागली। तुमच्या घरातील कलह चव्हाट्यावर आला। पती पत्नीमध्ये खटके उडू लागले, हाणामारीपर्यंत पोहोचले। काहींचे वाद तर विकोपाला देखील पोहोचले असतील। भाऊ बनकीत वाद होऊ लागले। हिस्से वाटणी असेल, प्रॉपर्टी असेल, शेतीविषयक असेल, आर्थिक बाब असेल, अशा नाना प्रकारच्या कारणावरून वाद होऊ लागले। तुमच्या आई वडिलांशी आणि वडीलधाऱ्या व्यक्तींशी सुद्धा वाद होऊ लागले। त्याचप्रमाणे बहिणीशी, जावयाशी सुद्धा तुमचे वादविवाद होऊ लागले। नातेवाईक वैरी झालेत आणि ते तुमचेच इतर नातेवाईकात व समाजात देखील बदनामी करू लागले। तुमचे उसनवारीचे पैसे बुडाले। या उलट तुम्हीच लोकांकडे उसने पैसे मागू लागले। तुमचा व्यवसाय डबघाईस आला तर काहींचा व्यवसाय देखील बुडाला। व्यवसायाच्या जागेचे मालक तुम्हाला जागा खाली करण्याची तंबी देऊ लागले आणि ते तुम्हाला खाली करावीच लागली। असे झाल्यामुळे तुमच्या व्यवसायाची व्यवस्थाच कोलमडली। काही जातक रस्त्यावर देखील आलीत। तुमचे मित्र तुम्हाला सोडून गेलीत। तुमच्याविषयी त्यांच्या मनात द्वेष व कपट निर्माण झालेत आणि ते मित्र सुद्धा तुमची बदनामीच करू लागले। तुमची सामाजिक प्रतिष्ठा ढासळली। तुमचा समाजातील मान सन्मान रुतबा कमी झाला। तुमचा कुठल्याही गोष्टीचा विचार घेण्यात, सल्ला घेण्यात लोक टाळाटाळ करू लागलीत आणि तुमचे राहणीमान सुद्धा बदलले। नोकरीच्या ठिकाणी तुमचे गैरवर्तन झाले। कामात चुका होणे, कोणतेही काम वेळेवर पूर्ण न होणे, सतत आळस वाटणे, विनाकारण सुट्ट्या घेणे, असे झाल्याने तुमचे वरिष्ठ तुमच्यावर फार नाराज झालेत। सहकर्मचाऱ्यांशी तुमचे वाद निर्माण होऊ लागले। तुम्हावर नोकरी जाण्याची वेळ आली तर काही जातकांची नोकरी गेली सुद्धा। तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात दर भटकंती करू लागलेत। तुम्हाला साजेशी अशी नोकरी आता मिळणे कठीण झाले होते। जे जातक प्रेम प्रकरणात गुंतले होते त्यांचे प्रकरण आता विस्कळीत झाले। काहींचे नाते सुद्धा तुटलेत। व्यापारी वर्गाला व्यवसायात नुकसान सोसावे लागले। पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते। मालाची विक्री कमी होऊ लागली। ग्राहक तुमच्यापासून नाराज झालेत तर तुमचे नोकरदार वर्ग तुम्हाला सोडून सुद्धा गेलीत। भांडवल कमी पडू लागले व बँकेचे व्याज देखील तुमच्यावर वाढू लागले। आणखी कर्ज देण्यास बँक टाळाटाळ करू लागली। शेतकरी मित्रांना सुद्धा शेतीमालाचा योग्य भाव मिळत नव्हता। योग्य तितकं पीक सुद्धा होत नव्हतं। घरात दरिद्री आली आणि शेती करण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती। विद्यार्थ्यांचे मन अभ्यासापासून भटकू लागले। ते फार विचलित होऊ लागलेत। काही विद्यार्थी तर टाइमपास करून वेळ घालवू लागलेत। असे झाल्यामुळे तुम्हाला परीक्षेत यश मिळण्यास कठीण होत गेले। महिला जातकांना सुद्धा मानसिक ताणतणाव, घरगुती वाद व टेन्शन होऊ लागले। घराची काळजी, मुलांची काळजी तुमच्यावर येऊ लागली। घर कसे चालेल हा प्रश्न तुम्हाला सतत भेडसावू लागला। पती पत्नींमध्ये वाद विकोपास येऊन घटस्फोटांपर्यंत येऊन पोचलेत तर काही जातकांचे या काळात घटस्फोट देखील झालेत। काहींच्या बायका सततच्या कलहामुळे घर सोडून देखील गेल्या आणि म्हणूनच एकूणच परिस्थिती बिकट होऊन गेली। तुम्ही फार त्रस्त होऊन गेलात आणि म्हणूनच ह्या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या मनस्थितीवर झाला। तुम्ही फार चिंतातूर झालात। सततची चिंता, भय तुम्हाला भेडसावू लागले आणि असे झाल्यामुळे काही जातक डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलीत। आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या। किरकोळ आजार देखील मोठे रूप धारण करू लागले।
आणि म्हणून अनाठायी खर्च तुम्हाला करावा लागला, उधाऱ्या वाढल्या आणि तुम्ही कर्जबाजारी देखील झालात. काही जातक तर घरातील वस्तू देखील विकू लागलेत. एवढी बिकट व भयावह स्थिती या 7.5च्या कालखंडात तुमची झाली. मित्रांनो, राशी भविष्य हे चंद्र राशीवर अवलंबून असते आणि म्हणून ते आम्ही चंद्र राशीवर ठरवत असतो. प्रत्येकाच्या कुंडलीतील ग्रहदशा ही वेगळी वेगळी भिन्न भिन्न असू शकते. म्हणून जे विधान मी तुम्हाला सांगितले ते प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात असू शकते. कुणाचे चांगले दिवस तर कुणाचे वाईट दिवस सुद्धा असू शकतात, हे विचारात घ्यावे. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, गेल्या 29 मार्च 2025 रोजी शनिदेव तुमच्या राशीला सोडून मीन राशीत गेलेत. अगदी त्या दिवसापासून तुमची दृष्टी सकारात्मकतेकडे वळली असेल. शनिदेव हे हळूहळू फळ देतात, परंतु ते कर्माचे कारक सुद्धा आहेत आणि त्यांनाच पापग्रह सुद्धा म्हणतात. म्हणून ज्याप्रमाणे तुमचे कर्म असतील त्याप्रमाणेच ते तुम्हाला फळ देतील, ही सुद्धा बाब लक्षात घ्यावी. चांगले कर्माचे फळ चांगले, वाईट कर्माचे फळ वाईट शनिदेव देतात आणि म्हणून आपण चांगले कर्म करावे. शनी हळूहळू तुम्हाला प्रगतीपथावर नेतीलच. माझ्या मित्रांनो, येणाऱ्या 18 मे 2025 पासून राहू ग्रह तुमच्या राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि ते तब्बल 18 महिने याच ठिकाणी राहणार आहे. आणि असे झाल्यामुळे ते तुम्हाला प्रगतीचे दालन खुले करून देणार आहेत. नवनवीन संधी तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही आखलेल्या नवीन योजना व विचारांना ते प्रोत्साहित करतील. तुम्हाला करिअरच्या नवीन संधी प्राप्त होतील. व्यवसायात भरारी घ्याल. व्यवसाय जोमात चालू लागेल. ज्या जातकांचे व्यवसाय आधी बुडाले असतील ते जातक आता नव्याने व्यवसाय उभारतील व त्यांना त्यात यश सुद्धा मिळणार आहे. आर्थिक उत्पन्न वाढीस लागेल व त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल. काहींना गेलेले धन वापस मिळण्याचे सुद्धा योग आहेत. तुम्ही नवनवीन कल्पना साकाराल, त्यात तुम्हाला आर्थिक प्राप्ती चांगली होईल. धनलाभाचे अनेक प्रबल योग या कालावधीत येणार आहेत आणि असे झाल्याने तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड तुम्ही करू शकाल. तुमचे EMI हप्ते थकीत असेल ते सुद्धा तुम्ही भरू शकाल. सतत हातात पैसा खेळू लागेल. परंतु मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला हळूहळू मिळतील, कारण शनिदेव हे संत गतीने चालणारे ग्रह आहेत. तेव्हा धीर धरण्याचा सल्ला देण्यात येतो. येणारा राहू ग्रह हा तुमच्या नवीन कल्पना आणि विचारांना प्रोत्साहन देणारा असेल. तुम्ही स्वतः काबिल होऊन इतरांसाठी न्याय देण्याकरता धडपड कराल आणि समोर देखील जाल, जेणेकरून इतर सामाजिक घटकांची सुद्धा सुधारणा व्हावी अशी तुमची तळमळ असेल. तुमच्यात नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा जागृत होईल व त्यावर तुम्ही प्रयोग देखील कराल. तुम्ही कला, संगीत, नाट्य क्षेत्र, मीडिया क्षेत्राशी संबंधित असाल तर राहू ग्रहाचे आगमन तुमच्यासाठी अतिशय फायद्याचे असे आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला मनाजोगी नोकरी या काळात मिळेल. जर तुम्ही आधीच नोकरीवर असाल तर तुम्हाला पद, प्रतिष्ठा आणि प्रमोशन मिळण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. तुम्ही वरिष्ठांची मर्जी राखून त्यांची मन जिंकाल. तुमची आणि तुमच्या सहकर्मचाऱ्यांची चांगली घट्टी जमेल. विचारांची देवाणघेवाण होऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात तुम्ही नोकरी कराल. नवीन कल्पना साकार कराल, त्यामुळे तुमचं सर्वत्र कौतुक देखील होईल. तुम्ही फार हुन्नरी कलावंत आहात हे सुद्धा लोकांना कळेल. असे झाल्यामुळे तुमची गेलेली सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. तुम्हाला आता समाजात मान सन्मानाचे स्थान मिळेल. राहूच्या आगमनामुळे तुम्ही फार साहसी बनाल आणि जिद्दीने काम कराल आणि त्यामुळे तुमचे आर्थिक उत्पन्न वाढेल, मिळकत वाढेल. ह्या सर्व बाबींमुळे तुम्ही फार उत्साही व्हाल व आनंदी व्हाल. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पती पत्नीचे वाद मिटतील व पती पत्नीमध्ये संबंध देखील मधुर होतील. भाऊ बंदकीतले वाद सुद्धा संपुष्टात येतील.
तुम्ही थोरा मोठ्यांचा आदर देखील करू लागाल. असे झाल्याने ते तुम्हाला आणखी जवळ करतील. तुम्ही प्रेम प्रकरणात गुंताल, परंतु सावधगिरी बाळगावी. त्यात तुमची फसवणूक सुद्धा होऊ शकते. ऑनलाईन मैत्री व भेटीवर विश्वास ठेवू नये असा देखील सल्ला देण्यात येतो. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमचे मित्र तुमच्या वाईट काळात तुम्हाला सोडून गेली होती व दगा देऊन गेली होती. ती आता तुमच्या पुढे लुळबुळ करू लागेल. तुम्ही आता त्यांना जवळ करू नका. तुमच्या नातेवाईकांना सुद्धा झालेल्या गोष्टीचा पश्चाताप होईल व ते तुम्हाला माफी देखील मागतील. प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, गेल्या 5 वर्षाचा कालावधी तुम्हाला बरेच काही शिकवण देऊन गेलेला आहे. तुम्हाला चांगले कोण वाईट कोण याची प्रचिती सुद्धा आली आहे. त्यामुळे ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी, कारण राहूच्या आगमनाने तुमची विचित्र विचारसरणी सुद्धा होऊ शकते. राहू हा भ्रमाचा स्वामी आहे आणि तो तुम्हाला भ्रमात सुद्धा टाकू शकतो. शेतकरी मित्रांना सुद्धा येणारा कालावधी खूप चांगला जाणार आहे. तुमच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल. तुम्ही शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करू लागाल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल आणि त्यात तुम्हाला भरघोस यश देखील मिळेल. मित्रांनो, जे जातक विवाह इच्छुक होती त्यांचे विवाह या येणाऱ्या काळात जुळतील. त्यांना योग्य जोडीदार मिळेल. चांगल्या घराण्यात विवाह जुळण्याचे योग सुद्धा तुमचे आहेत. विद्यार्थी मित्रांचे मन अभ्यासात लागेल आणि विद्यार्थी अधिक वेळ अभ्यासात देऊ लागेल. वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासाच्या मेथड ते अवलंबू लागतील. त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सुद्धा हा कालखंड खूप चांगला आहे. त्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे चिन्ह देखील आहेत. महिला जातकांचे सुद्धा प्रश्न या कालावधीत मिटतील. घरात उत्साही वातावरण असेल. धार्मिक कार्यात तुमची रुची असेल. एखादे अनुष्ठान करण्याची इच्छा तुमची असेल. तुम्हाला तुमच्या मुलांची चिंता आधी भेडसावत होती, ती आता नाहीशी होईल. तुम्ही घरात अगदी आनंदी आणि उत्साही राहाल. आणि एकूणच राहूचा हा काळ तुम्हाला नवसंजीवनी देणारा असेल. उपायाच्या दृष्टिकोनातून बघितले असता रविवारी भगवान विष्णूचे पूजन करावे. शनिवारी शनीच्या बीज मंत्राचा 108 वेळा जप करावा. ओम शं शनिचराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. मंगळवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. काळ्या वस्त्राचे काळ्या तिळाचे अर्पण करावे. आपल्या स्वकष्टातून कमावलेल्या मिळकतीतून गरजूंना मदत करावी. आरोग्याची काळजी घ्यावी. योग ध्यान धारणा करावी. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, येणारी प्रत्येक वेळ काळ दिवस हा तुम्हाला अति भरभराटीचा व उत्साही आनंदमयी जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून जरूर कळवा.